नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि मी आहे तुमचा हेल्थ अँड वेल्थचा दोस्त. काल एक न्यूज आली होती पेटीएम बद्दल आणि अक्षरशः पेटीएम 10% खाली घसरला आणि नंतर थोडा वधारला आणि 7-7.25% आसपास तो काल अक्षरशः पडला होता. आज परत पेटीएम पडलेला आहे. मग या पेटीएम मध्ये खरंच इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे का? फंडामेंटल ॲनालिसिस त्याचं काय म्हणतंय आणि कालची न्यूज काय होती, या सगळ्या गोष्टीची मी चर्चा करणार आहे. फक्त 5च मिनिटाचा व्हिडिओ करायचा प्रयत्न करू. आता मी पेटीएमच्या न्यूजकडे जातोय. तुम्ही बघाल तर पेटीएम शेअर क्रॅक्स 10% आफ्टर फिनमिन डिसमिसेस रिबेट ऑफ एमडीआर. आता एमडीआर ऑन यूपीआय म्हणजे काय आहे? म्हणजे एमडीआर हा यूपीआय ट्रान्झॅक्शन वरती लागतो. मग हा ऍक्च्युली एमडीआर आहे तरी काय? एखादा ग्राहक यूपीआय द्वारे म्हणजे पेटीएम किंवा कोणत्याही पद्धतीचं ॲप वापरून एखादी पैशाची देवाणघेवाण करतो, तेव्हा त्याच्यावर जो चार्ज लागतो त्याला एमडीआर असं म्हणतात. पण केंद्र सरकारने जे सामान्य ग्राहक आहेत त्याच्यावरती कोणताही एमडीआर चार्ज लावलेला नाही आतापर्यंत. आणि ती अचानक न्यूज आली की एमडीआर चार्ज आता केंद्र सरकार लावणार आहे. त्याच्यामुळे पेटीएमचा कमी वापर लोक करतील या उद्देशाने पेटीएम मध्ये म्हणजे त्या स्टॉकचा भाव तब्बल 10% खाली पडला. आणि त्यानंतर केंद्र सरकारने हे जाहीर केलं की असंही कोणताही एमडीआर शुल्क आम्ही लावणार नाही, तर ही पूर्णपणे अफवा आहे. त्यामुळे लोकांनी या अफवेकडे लक्ष नका देऊ. तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा मराठीमध्ये वाचू शकता की त्याबद्दल काय माहिती होती. जेव्हा पण एखाद्या स्टॉकमध्ये अशी गडबड होते तेव्हा तुम्ही ती न्यूज पडताळून पाहणं महत्वाचं आहे. आता बरेच लोकांनी पेटीएम सारख्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलंय. बघायला गेलं तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी तर 50% पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये केलेली आहे. आता एमडीआर बद्दल काय मी ऑलरेडी सांगितलंय. तर हे संबंधित वृत्त आहे ते ऑलरेडी केंद्र सरकारने पूर्णपणे खंडन केलंय की त्यांचं म्हणणं आहे की असं काही नाहीये. मग खरंच या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची की नाही हा प्रश्न उरतो. आता मी जातोय काही गोष्टीकडे, महत्वाच्या गोष्टीकडे, तर तुम्ही याकडे नक्की लक्ष द्या की मला काय म्हणायचं आहे. आता मी जातोय स्क्रीनर.com वरती आणि इथे मी पेटीएम टाईप केलं तर तुम्हाला इथे 197 कम्युनिकेशन लिमिटेड येतं. म्हणजेच ह्या कंपनीचं जे खरं नाव आहे असं म्हणू शकतो. आणि बाकी ट्रेडमार्क म्हणून त्याचं पेटीएम म्हणून नाव आपण लिस्टेड केलेलं आहे NSE आणि BSE वरती, ते आपण पाहतो. आता काय आहे की या ज्या स्टॉक बद्दलची माहिती आहे ही सगळीकडे तुम्हाला माहिती आहे की ते कशामध्ये जास्त काम करतं. पण आपण जाऊया ह्याच्या के पॉईंट्सकडे. आता इथे सांगितले आहे की कंपनी ही डेट फ्री आहे. कंपनीचा जो सेल्स ग्रोथ आहे ते 24.9% आहे 10 वर्षापासून. म्हणजे हा ही एक चांगली गोष्ट आहे. स्टॉक हा 3.77 टाइम बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त कम प्राइसवर ट्रेड करतोय. आणि या कंपनीला लो इंटरेस्ट कव्हरेज रेशो आहे. आणि या कंपनीचे रिटर्न जे आहेत ते -10.8% आहेत गेल्या 3 वर्षापासून. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही स्टॉकच्या फायनान्शियलकडे गेलं पाहिजे. आता तुम्ही ह्या क्वार्टरली रिझल्टकडे जाल तर 2025 मध्ये साधारणपणे त्याला 542 कोटीचा तोटा होता या कंपनीला. आणि मागचे पण तुम्ही बघाल तर 24 मध्ये 2024 सप्टेंबरमध्ये क्वार्टरली रिझल्टमध्ये 930 करोडचा फायदा झाला आहे. आता सगळे मागचे तुम्ही क्वार्टर्स बघाल तर सगळ्या क्वार्टर्समध्ये पेटीएमला तोटाच आहे. परत आपण जातोय प्रॉफिट अँड लॉस शीटवरती. प्रॉफिट अँड लॉस शीटवरती गेल्यानंतर तुम्ही बघाल तर मार्च 2024 म्हणजे एक फायनान्शियल इयरमध्ये त्याचा तोटा होता 1422 कोटी. आणि 2025चा जो आतापर्यंतचा तोटा आहे तो आहे 663 कोटी. गेले तुम्ही 3 वर्ष बघा, 4 वर्ष बघा, 5 वर्ष बघा, तुम्हाला सगळीकडे तोटाच दिसतोय. तरी पण या स्टॉकमध्ये का अपट्रेंड येतोय हे मला माहीत नाही. पण या स्टॉकमध्ये आता सध्या फक्त तोट्याचं प्रमाण कमी झालंय एवढंच एक पॉझिटिव्ह न्यूज आहे. याचा नेट कॅश फ्लो पण तुम्ही बघाल तर मागच्या एवढ्या वर्षामध्ये हा जो कॅश फ्लो आहे तो सगळ्यात जास्त निगेटिव्ह आहे. म्हणजे 2217 कोटीचा निगेटिव्ह कॅश फ्लो आहे. ते ROCI पर्सेंटेज वाईज बघितलं तर आज तागायत 10% मायनसमध्ये हा स्टॉक
रिटर्न देतोय हे तुम्ही पाहताय. आणि शेअर होल्डिंग पॅटर्न्स जो म्हणजे यामध्ये कोणत्या कोणत्या मोठ्या लोकांनी शेअर्स होल्ड केलेत त्यामध्ये बघाल तर एकच गोष्ट आहे की FIIsनी आधी पर्सेंटेज 72% नेलं होतं. आता ते अक्षरशः 55% आलेलं आहे. हे पण एक निगेटिव्ह न्यूज आहे. पण तरीही FIIची 50%पेक्षा जास्त गुंतवणूक आहे आपण असं म्हणू शकतो. पण या स्टॉकमध्ये बघायला गेलं तर फायनान्शियल चांगले नाही आहेत. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा लॉंग टर्मसाठी स्टॉक नाही घेता येणार. पण कसं आहे की स्टॉक मार्केटमध्ये तोटा असलेला स्टॉकसुद्धा वरती जातो, फायद्यामध्ये असलेली कंपनीसुद्धा खाली पडते. कारण शेवटी ही एक सायकल आहे स्टॉक मार्केटची. पण आपण चार्टवरती बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतंय ते आपण आता बघूया. हा आहे पेटीएमचा चार्ट आणि पेटीएमच्या चार्टवरती तुम्ही बघाल तर ही ट्रेंड लाईन काढलेली आहे. ती ट्रेंड लाईन ऑलरेडी ब्रेक झालेली आहे आणि परत ही जी 20 आठवड्यांची जी मुव्हिंग ॲव्हरेज, मी ग्रीन कलर हा नेहमी 20 टाइम फ्रेमसाठी वापरतो आणि जी प्लेन लाईन असते ती 20 आठवड्याची मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्या ठिकाणी आज रिस्पेक्ट केलेला आहे. आणि ही जी ट्रेंड लाईन आहे तिथे पण रिस्पेक्ट केलेला आहे. म्हणजे तुम्ही बघाल तर सध्या टेक्निकल ॲनालिसिस हे सांगतंय की या स्टॉकमध्ये सध्या आपण वॉच लिस्टवर ठेवू शकतो. हा स्टॉक परत बुलिश होऊ शकतो. पण याच्या फायनान्शियल कंडिशन तुम्ही बघाल तर फायनान्शियल कंडिशन या स्टॉकच्या चांगल्या मला वाटत नाहीत. हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. थोडं मी हे स्टॉकला झूम करतो मग तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे. मी परत थोडं स्टॉकचा चार्ट इकडे घेतो आणि इथे राऊंड मारतो तेव्हा तुम्हाला कळेल की या स्टॉकमध्ये इथे कसा ह्या ग्रीन लाईननी रिस्पेक्ट केलेला आहे. आपण हे सगळं झालं चार्टवरती जे काही आपल्याला दिसतं ते. आणि याच्यावरती एक शॉर्ट टर्म आपण जर व्ह्यू घेतला म्हणजे एक थोड्या दिवसासाठी, 1 महिन्यासाठी किंवा या डेरिव्हेटिव्हच्या एक्सपायरीपर्यंत असं म्हणू शकतो. तर शेवटच्या 3 महिन्याच्या जर मी एक्सपायरी बघितल्या फ्युचर्समधल्या तर तुम्ही बघाल तर ह्या शेवटच्या काही दिवसामध्ये इकडे ओपन इंटरेस्ट जरूर वाढला आहे. पण इथे ग्रीन लाईनचं किंवा लॉंग बिल्डअपचं प्रमाण कमी आहे. सहसा करून शॉर्ट कव्हरिंगमुळेच हा स्टॉक वरती आलेला आहे. इथे कोणत्याही प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणामध्ये लॉंग बिल्डअप दिसत नाही. उलट इथे रेड लाईन बऱ्यापैकी जास्त दिसत आहेत. त्यामुळे माझा दृष्टिकोन असाच राहील की या स्टॉकमध्ये लॉंग टर्मसाठी हा स्टॉक वाटत नाहीये. तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट तुमच्या जबाबदारीवर करा. माझं फक्त एकच गोष्ट असते की जेव्हाही एखादा स्टॉकमध्ये कुठला तरी वेगळा प्रकार घडत असेल तर मी तुमच्या निदर्शनास आणतो. तुम्ही सगळ्या गोष्टी चेक करताना टेक्निकली फंडामेंटली पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही फ्री ॲप वापरू शकता. spinner.com वरती जाऊन बघू शकता की या स्टॉकचे फायनान्शियल कसे आहेत. शेवटी एखादी कंपनी फायद्यात असेल तरच त्या स्टॉकची किंमत कायमस्वरूपी किंवा लॉंग टर्मसाठी नक्की वाढणार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. एखाद्याने पेटीएममध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर या व्हिडिओचा त्याला नक्की फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच.